नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलडॉनच्या एक्सटर्नल कॅरेक्टरच्या संदर्भात डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे डॉक्टर जयकुमार शामराज. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे JNS बेसिक झुलॉजी. खरं तर या सगळं जी माहिती आहे आपल्याला परीक्षेमध्ये इंग्लिशमध्येच लिहायची आहे. काही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या या दृष्टीनं मराठीमध्ये मी हा व्हिडिओ बनवला आहे. इंग्लिशमध्ये अशा प्रकारचा व्हिडिओ सेम टॉपिकवर यूट्यूबवर उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. हा आहे आपला स्कॉलडॉन. तर स्कॉलडॉनची बॉडी एकूण 3 पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे: हेड, ट्रंक अँड टेल. अँड त्याचसोबत आणखीन काही त्याचे पार्ट्स जे आहेत बॉडीचे, त्यामध्ये आहे डॉर्सल फिन, सेकंड डॉर्सल फिन, कॉडल फिन, त्यासोबत व्हेंट्रल फिन, रॅनल फिन, आणखीन पेल्विक फिन, पेक्टोरल फिन, स्नाउट, पेअर ऑफ आईज, नेअर्स, माउथ आहे, गिल स्लिट्स, क्लोहॅका, डॉर्सल कॉडल पीट, व्हेंट्रल कॉडल पीट. या सगळ्यांची माहिती आपण पुढच्या स्लाईडमधून घेणार आहोत. ती सगळी माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेच, ते फक्त एकदा मराठीमध्ये मी सांगतो आहे. तर पहिला पॉईंट आहे शेप, साईज अँड कलर. बॉडी ऑफ दिस स्कॉलडॉन इज इलॉंगेटेड, फ्युजिफॉर्म और स्पिंडल शेप्ड अँड लॅटरली कंप्रेस्ड. बॉडी कसे इलॉंगेटेड, फ्युजिफॉर्म, स्पिंडल शेप्ड आहे, म्हणजे दोन्ही बाजूंनी मूळती आणि मध्यभागामध्ये फुगीर अशा प्रकारची बॉडी आहे. लॅटरली कंप्रेस्ड आहे आणि स्ट्रीमलाईन अशा प्रकारची जी बॉडी आहे, जेणेकरून हा फिश सहजासहजी पाण्यामध्ये मूव्हमेंट करू शकतो. आणि फुल्ली ग्रोन इंडिव्हिज्युअलची साधारण लेंथ जी आहे ते 60 सेंटीमीटर आहे. त्यासोबत बॉडीचे एकूण 3 भाग होतात. यामध्ये हेड, ट्रंक आणि टेल हे त्याचे मुख्यत्वे करून मेन पार्ट्स आहेत बॉडीचे. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे हेड. तर हेड कसं आहे? हेड इज अ डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटंड. हेड जे आहे ते डॉर्सल आणि डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटंड, डॉर्सल आणि व्हेंट्रल साईडला फ्लॅटन झालेलं आहे. आणि त्या इन फ्रंट ऑफ द हेड देर इज हॅविंग अ पॉइंटेड रोस्ट्रम और स्नाउट. आणि त्याच्या हेडच्या एकदम समोरचा जो भाग आहे, अँटेरियर साईडचा जो भाग आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात स्नाउट. त्यानंतर शेप, साईज आणि कलरमध्ये पुढचा भाग आहे तो म्हणजे ट्रंक. सेकंड पार्ट of the body which is called a trunk. Trunk is oval and टॅपर्स बिहाइंड. आणि ट्रंक काय हळूहळू टॅपरिंग झालेलं आहे बिहाइंड किंवा पोस्टेरियर साईडला. जसं आपण जाऊ त्या फिशच्या तशा प्रकारे ट्रंक जे आहे ते टॅपर किंवा लहान होत गेलेलं आपल्याला दिसेल. त्यानंतर तिसरा भाग आहे बॉडीचा तो म्हणजे टेल. टेल फॉर्मिंग द पोस्टेरियर हाफ ऑफ द बॉडी. पोस्टेरियर हाफ ऑफ द बॉडी इज स्लाइटली बेंट अपवर्ड. आणि टेल कसं आहे? थोडंसं वर यामध्ये बेंड झाल्यासारखं, अपवर्ड साईडला थोडंसं बेंड झाल्यासारखं आपल्याला दिसतं. सरळ अशा प्रकारचे बॉडीला समांतर अशा प्रकारचं टेल नाही, तर थोडंसं अपवर्ड झाल्यासारखं आपल्याला दिसेल. बॉडी सरफेस इज रफ ड्यू टू बॅकवर्डली प्रोजेक्टिंग स्पाइन्स. जर आपण बॉडी सरफेस पाहिलं तर त्याच्यावर काही लहान स्पाइन्स आहेत. त्या स्पाइन्समुळं बॉडी सरफेस कसं आहे? रफ दिसतं आपल्याला. ह्या स्पाइन्स कशा आहेत? ह्या स्पाइन्स बॅकवर्डली डायरेक्टेड अशा प्रकारच्या स्पाइन्स आहेत. म्हणजे अशा प्रकारे बॅकवर्डली डायरेक्टेड ह्या स्पाइन्स आपल्याला दिसतात, ज्यामुळं जे बॉडीचं सरफेस आहे किंवा स्किन आहे ती कशी दिसते? ती आपल्याला रफ. ज्यावेळेस आपण त्यावर हात फिरवू त्यावेळेस आपल्याला जाणवेल ती रफनेस तिचं जाणवतं. त्यासोबत जे काही बॉडी आहे त्या बॉडीवर बॉडीच्या सरफेसला ज्या काय पर्टिक्युलर टाईप स्केल दिसतात त्या स्केल्सला प्लॅकवर्ड स्केल्स म्हणतात. सो इन दॅट स्किन द प्लॅकवर्ड स्केल्स मायक्रो लहान अशा प्रकारच्या प्लॅकवर्ड स्केल्स एम्बेडेड झालेल्या आपल्याला दिसतात. कलरचा विचार करत असताना कलर ऑफ बॉडी इज डार्क ग्रे डॉट्सली. डॉट्सच्या साईडला हा थोडासा डार्क ग्रे कलर दिसतो ॲनिमल. आणि व्हेंट्रल साईड जी आहे ती पेल व्हाईट कलर्ड आहे. याच फिशला स्कॉलडॉनला दुसरं एक नाव आहे, ते नाव म्हणजे ब्लॅक शार्क. याला काय म्हणतात? ब्लॅक शार्क असेही म्हणतात. आणि त्यासोबत त्याला आणखीन एक कॉमन नेम आहे, ते नाव म्हणजे डॉगफिश. त्यानंतर फिन्सच्या संदर्भात विचार करत असताना फिन्स अपेंडेजेस ऑफ द डॉगफिश आर फिन्स विच आर फ्लॅप लाईक आउटग्रोथ्स. ते फ्लॅपसारखे आहेत आणि ज्याचा उपयोग करून ह्या फिशची मूव्हमेंट होते. अँड दिस फिन्स आर सपोर्टेड बाय कार्टिलेजिनस रॉड्स अँड फिनरेज. आणि इंटरनली ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस लक्षात येईल की यामध्ये कार्टिलेजिनस रॉड्स आहेत आणि फिनरेज हे सपोर्टिंग अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आहेत फिनचे, ज्यामुळे फिन्स काय व्यवस्थित शेपमध्ये राहतात.
या फिनचे दोन प्रकार पडतात. एक आहे अनपेअर्ड फिन्स, ज्याला मीडियन फिन्स म्हणतात, आणि दुसरा आहे पेअर्ड फिन्स, त्याला दुसरं नाव आहे लॅटरल फिन्स. म्हणजे फिन्सचे एकूण दोन प्रकार आहेत, अनपेअर्ड फिन्स और मीडियन फिन्स, अनपेअर्ड फिन्स और लॅटरल फिन्स. जे तुम्हाला शक्य आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर मीडियन फिन्सच्या संदर्भात विचार करत असताना मीडियन फिन्समध्ये परत डॉर्सल फिन, कॉडल फिन आणि व्हेंट्रल फिन अशा प्रकारचे आणखीन त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत. यामध्ये मीडियन फिनचा विचार करत असताना ज्या एकट्या फिन्स आहेत, एकच फिन जर पेअरमध्ये नाही त्याला अनपेअर्ड फिन्स किंवा मीडियन फिन्स म्हणतात, ज्याच्यामध्ये दोन डॉर्सल फिन आहेत, एक कॉडल फिन आहे, एक व्हेंट्रल फिन आहे. यामध्ये परत डॉर्सल फिनला अँटीरियर डॉर्सल फिन, पोस्टीरियर डॉर्सल फिन अशा प्रकारे नावं दिलेली आहेत. अँटीरियर डॉर्सल फिन ज्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट डॉर्सल फिन ट्रायंग्युलरसारखं स्ट्रक्चर आहे. एकदम डॉर्सल साईडच्या मध्यभागामध्ये अशा प्रकारचं आपलं स्ट्रक्चर दिसतं. अँटीरियर डॉर्सल फिन त्याला म्हणतात किंवा फर्स्ट डॉर्सल फिन म्हणतात. ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आहे, लार्जर आहे त्या, आणि प्रेझेंट ॲट अबाउट द मिडल ऑफ द बॉडी, एकदम मध्यभागामध्ये आपल्याला यांचं जे काय पोझिशन आपल्याला दिसते. सेकंड प्रकारच्या डॉर्सल फिन आहे त्याला काय म्हणतात पोस्टीरियर डॉर्सल फिन, ज्यालाच आपण सेकंड डॉर्सल फिन असे म्हणू शकतो. आणि या कम्पॅरेटिव्हली पहिल्या अँटीरियर डॉर्सल फिनच्या कम्पॅरेटिव्हली या ज्या काय फिन्स आहेत त्या कशा आहेत, त्या थोड्याशा स्मॉलर आहेत. त्यांचं स्ट्रक्चर पण ट्रायंग्युलरच आहे, पण त्यांचा आकार थोडासा लहान आहे. आणि या फिन्स ज्या काय सेकंड डॉर्सल फिन आहे, सिंगल फिन आहे, सेकंड डॉर्सल फिन आहे ते फर्स्ट डॉर्सल फिन आणि कॉडल फिन याच्या आपल्याला कुठेतरी मध्यभागात दिसते, आणि जवळपास डॉर्सल फिनच्या कॉडल फिनच्या जवळपास ती फिन दिसते आपल्याला. त्यानंतर आहे कॉडल फिन चा विचार करत असताना जी फिन टेलला इनसर्कल करते त्याला काय म्हणतात कॉडल फिन म्हणतात. म्हणजे पूर्ण टेल जे आहे, टेल झाकलेलं आहे ह्या फिननं, आणि टेल इज हेट्रोसर्कल. टेल कसं आहे, हेट्रोसर्कल आहे, थोडंसं हेट्रोसर्कल स्ट्रक्चर आहे. आणि या कॉडल फिनचे दोन काय आहेत लोब्स आहेत, पोस्टेरियर लोब किंवा अप्पर लोब आणि त्यानंतर लोअर लोब अशा प्रकारचे दोन लोब आपल्याला ह्या डॉर्सल फिनमध्ये कॉडल फिनचे आपल्याला दिसतात. त्यानंतर आणखीन एक प्रकार यामध्ये राहिला तो म्हणजे व्हेंट्रल फिन हा परत एक मीडियन फिन किंवा अनपेअर्ड फिनचा प्रकार आहे. व्हेंट्रल फिन ऑल्सो कॉल्ड ॲज ॲनल फिन. व्हेंट्रल फिनला दुसरं नाव आहे ॲनल फिन, विच लाईज अबाउट 5 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द कॉडल फिन. कॉडल फिनच्या जवळपास 5 सेंटीमीटर अँटेरियर साईडला व्हेंट्रल फिन किंवा ॲनल फिन प्रेझेंट असतात. यापुढे जाऊन आपल्याला माहिती घ्यायची आहे ते म्हणजे पेअर्ड फिन्सची, ज्याला लॅटरल फिन्स असे म्हणतात. पेअर्ड फिन्स किंवा लॅटरल फिन्स जे काय असतात जोडीनं असतात, पेअर्समध्ये असतात म्हणून त्याला पेअर्स फिन्स म्हणतात. आणि जे लॅटरल साईडला असतात त्याला लॅटरल फिन्स असं पण म्हणतात. देअर हॅव्हिंग 2 पेअर्स ऑफ ट्रायंग्युलर फिन्स आर अटॅच्ड व्हेंट्रोलॅटरली टू द ट्रंक रिजन. यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहेत पेक्टोरल फिन्स आणि दुसरा प्रकार तो पेल्विक फिन. ह्या मेजर फिन्स आहेत. पेक्टोरल फिन्स अँटेरियर साईडला असतात कम्पॅरेटिव्हली, आणि पेल्विक फिन्स जे आहेत जास्त लहान असतात आणि थोडंसं काय असतात त्या पोस्टीरियर साईडला असतात. त्यानंतर इन द मेल डॉग फिशमध्ये ॲनल फिनच्या पेल्विक फिनच्या मध्यभागामध्ये, पेल्विक फिन किंवा ॲनल फिनच्या मध्यभागामध्ये काय असतात, हे ग्रूड असते आणि त्यामध्ये क्लॅस्पर, रॉड लाईक क्लॅस्पर असतात, आणि हे क्लॅस्पर्स कॉप्युलेशनसाठी उपयोगात येतात. त्यानंतर काही महत्त्वाचे ऑर्गन जे आहेत बॉडीवर आपल्याला दिसतात, त्यामध्ये एक आहे आईज आर 2 प्रॉमिनंट सर्क्युलर प्रेझेंट ऑन ईच लॅटरल साईड ऑफ द हेड. हेडच्या लॅटरल साईडला एक पेअर आहे आईजचा. आयलिड्स आर पोअरली डेव्हलप्ड. आयलिड जे आहेत ते आयलिड्स पोअरली डेव्हलप्ड आहेत, आणि हे आयलिड्स काय आहेत, इमूव्हेबल आहेत. हाऊएव्हर मूव्हेबल निक्टेटिंग मेम्ब्रेन इज सिच्युएटेड अँटेरियो व्हेंट्रली. आणि एक पातळ असा पडदा निक्टेटिंग मेम्ब्रेन, मूव्हेबल निक्टेटिंग मेम्ब्रेन आपल्याला काही वेळेस स्कॉल्डोनच्या डोळ्यावर आपला हा पडदा आलेला दिसतो, आणि तो कधी येईल, तो ज्यावेळेस डेंजर वाटतो, त्यावेळेस धोका असेल त्यावेळेस अशा प्रकारचा जो पडदा येतो जो मूव्हेबल आहे त्याला निक्टेटिंग मेम्ब्रेन म्हणतात. प्युपिल जे आहे, प्युपिल नॅरो आहे आणि एक व्हर्टिकल स्लिटसारख्या उभ्या असा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या प्युपिलचं दिसतं.
त्यापुढे जाऊन नेक्स्ट पार्ट आहे बॉडी, ज्यामध्ये बॉडी अपर्चरच्या संदर्भात आपण विचार करत असताना एक मेजर अपर्चर आहे ते म्हणजे माउथ. माउथ इज अ ट्रान्सवर्स समहॉट क्रिसेंटिक ओपनिंग. माउथ इज ट्रान्सवर्स क्रिसेंटिक मोठं असं ओपनिंग आहे आणि व्हेंट्रली अटॅच झालेलं हेडच्या रिजनला, हेडच्या खालच्या साईडला, व्हेंट्रल साईडला अशा प्रकारचं माउथ आपल्याला दिसतं. दिस माउथ इज बाउंडेड बाय अप्पर अँड लोअर जॉज. यामध्ये अप्पर जॉ आहे, लोअर जॉ आहे. अप्पर जॉ आणि लोअर जॉनं बाउंडेड अशा प्रकारचं माउथ आपल्याला अँटेरियर साईडला दिसेल. व्हेंट्रल साईडला जनरली हेडच्या व्हेंट्रल साईडला आपल्याला हे स्ट्रक्चर दिसतं. 1 or 2 rows ऑफ शार्पली पॉइंटेड अँड बॅकवर्डली डायरेक्टेड टीथ. यामध्ये माउथच्या जॉजमध्ये 1 किंवा 2 रोज असतात. पॉइंटेड, शार्पली, बॅकवर्ड डायरेक्टेड टीथ त्यामध्ये असतात 2 रोज. आणि या टीथचा उपयोग होल्डिंग आणि टेअरिंग यासाठी होतो. म्हणजे प्रे जे आहे ते प्रे पकडण्यासाठी, पकडून ठेवण्यासाठी, त्याला कॅच करण्यासाठी अशा प्रकारच्या दातांचा बॅकवर्ड डायरेक्टेड अशा प्रकारच्या टीथचा उपयोग होतो. पण या दातांचा कुठल्याही प्रकारे च्युइंगसाठी उपयोग होत नाही. त्यानंतर पुढचं बॉडी अपर्चर आहे ते म्हणजे नेअर्स किंवा ज्याला आपण नेरिस असे म्हणतो. 2 क्रिसेंटिक अपर्चर्स दॅट इज नेअर्स और नॉस्ट्रिल्स आर प्रेझेंट व्हेंट्रली अँड अँटेरियर टू द माउथ. अँटेरियर साईडला, माउथच्या अँटेरियर साईडला, पण बॉडीच्या व्हेंट्रल साईडला आपल्याला एका साईडला दोन्ही साईडला 1 ऑन आयदर साईड अशा प्रकारचे आपल्याला पेअर दिसतात नेअर्सचे. दे आर एक्सक्लुझिव्हली ऑल फॅक्टरी. आणि ते पेअर्सचं, या नेअर्सचा फायदा काय आहे? दीज आर ऑल फॅक्टरी. म्हणजे याच्याद्वारे कुठल्याही प्रकारचं रेस्पायरेशन होत नाही. पण याच्यामुळं, या नेअर्समुळं, ऑल फॅक्टरी फंक्शनमुळं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही चेंजेस आहेत, केमिकलचे वेगवेगळे स्मेल्स आहेत ते त्याला डिटेक्ट होतात. बट नो रेस्पायरेटरी फंक्शन. दिस नेअर्स आर ऑल फॅक्टरी इन फंक्शन, नॉट रेस्पायरेटरी इन फंक्शन. त्यानंतर एक्सटर्नल गिल स्लिट्स आहेत. साधारण 5 गिल स्लिट्स याच्यामध्ये आपल्याला दिसतात एक्सटर्नली. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कव्हरिंग नाही, ओपन गिल स्लिट्स अशामध्ये स्कॉलरमध्ये एकानंतर एक आपल्याला 5 पेअर आपल्याला दिसतात दोन्ही साईडला. त्यामध्ये हे कुठं आहे यांची पोझिशन? एक्झॅक्टली बिहाइंड द आईज ऑन आयदर साईड अँड अँटेरियर टू ईच पेक्टोरल फिन. पेक्टोरल फिनच्या अँटेरियर साईडला, आईजच्या पाठीमागं अशा प्रकारचे आपल्याला 5 गिल स्लिट दिसतात. These are vertically elongated external gill slits. They lead internally into pharyngeal cavity via gill pouches and are respiratory function. तर ते जे गिल स्लिट्स आहेत ते लीड होतात बॉडीमध्ये गेल्यानंतर, ते फॅरेंक्स रिजनमध्ये ओपन होतात आणि ज्याचं फंक्शन आहे रेस्पायरेशन करणं. म्हणजे गिल स्लिटच्या साह्यानं किंवा गिलच्या साह्यानं जनरली ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्सचं जसं रेस्पायरेशन होतं तशा प्रकारचं रेस्पायरेशन स्कॉर्डन करतो. त्यानंतर काही क्लोहॅकल अपर्चर्स आहेत. आणखीन काय अपर्चर्स आहेत? त्यामध्ये क्लोहॅकल अपर्चर आहे एक महत्त्वाचं. ॲट द रूट ऑफ द टेल, टेलच्या रूटला बिटवीन 2 पेल्विक फिन्स, 2 पेल्विक फिन्सच्या मध्ये इलॉंगेटेड मीडियन ग्रूव्ह आहे अँड विच इज कॉल्ड ॲज क्लोहॅकल अपर्चर. याची पोझिशन लक्षात घ्या. इट लीड्स इन टू स्मॉल चेंबर. स्मॉल चेंबरमध्ये लीड होतो, त्या चेंबरला म्हणतात क्लोहॅका, विच इज द कॉमन एक्झिट फॉर डायजेस्टिव्ह अँड युरिनोजेनेटरी सिस्टीम. युरिनोजेनेटरी सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम या दोन्ही सिस्टीमचे कॉमन ओपनिंग आहे ज्याला क्लोहॅका असं म्हणतात. त्यामधलं एक ओपनिंग आहे ते म्हणजे ॲनस. ॲनस ओपन्स इन टू क्लोहॅका. ॲनससुद्धा क्लोहॅकामध्ये ओपन होतं अँटेरियर साईडला आणि ते कोन शेप्ड आहे. त्यानंतर युरिनरी पोअरसुद्धा यामध्ये फिमेलचं युरिनरी पोअर असेल किंवा युरिनोजेनेटर पोअर असेल मेन्स, हे सगळे जे काही पोअर्स आहेत ते क्लोहॅकामध्ये ओपन होतात. ॲबडॉमिनल पोअर्स. त्यानंतर just within on either lateral edge of cloaca an elevated papilla opens an abdominal pore through which the abdominal body cavity opens to the exterior. आणखीन एक पोअर आहे ॲबडॉमिनल पोअर्स असतात. ते पोअर्स ॲबडॉमिन साईडला आहेत म्हणून त्याला ॲबडॉमिनल पोअर म्हणतात, ज्याद्वारे थ्रू विच द ॲबडॉमिनल बॉडी कॅव्हिटी ओपन्स टू द एक्सटेरियर, हे त्याचं फंक्शन आहे. त्यानंतर कॉडल पिट्स. म्हणजे आपण ज्यावेळेस डायग्राम पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कॉडल पिट्स म्हणजे कॉडल साईडच्या जवळ, कॉडल पिन ज्या ठिकाणी सुरुवात होते त्या ठिकाणी आपल्याला डिप्रेशन, लहान एक डिप्रेशन दिसतं. त्याला काय म्हणतात? ॲट द बेस ऑफ द कॉडल पिन त्याला म्हणतात कॉडल पिट. कॉडल पिट कुठं आहे? एक कॉडल पिट आहे डॉर्सल साईडला, एक कॉडल पिट आहे व्हेंट्रल साईडला, म्हणून त्याला कॉडल पिट, डॉर्सल कॉडल पिट, व्हेंट्रल कॉडल पिट अशा प्रकारचं आपण त्याला नाव दिलेले आहेत. आणि हे एक पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुणाचं? स्कॉल्डॉन जिनसमध्ये अशा प्रकारचे कॉडल पिट्स आपल्याला दिसतात. त्यासोबत
आणखीन एक म्हणजे लॅटरल लाईन, एक फेंट लॅटरल लाईन, पोअरची लाईन आपल्याला दिसते लॅटरल साईडला फिशच्या स्कॉलडॉनच्या. फेंट लॅटरल लाईन रन्स अलॉंग द आयदर लॅटरल साईड ऑफ ट्रंक अँड टेल, म्हणजे ट्रंक अँड टेलवर आपल्याला एक फेंट अशा प्रकारची लॅटरल लाईन दिसते आणि काही हेडचा रिजन ती कव्हर करते. इट मार्क्स द पोझिशन ऑफ अंडरलाईंग सेन्सरी लॅटरल लाईन कॅनाल सिस्टीम. ही लॅटरल लाईन जे पोअर्स आहेत ते पोअर्स तर परत ओपन होतात एका सिस्टीममध्ये आणि त्याला लॅटरल लाईन कॅनाल सिस्टीम म्हणतात. त्यानंतर आहे ॲम्प्युलरी पोअर्स. ॲम्प्युलरी पोअर्स ऑन द हेड अँड स्नाउट. हेड आणि स्नाउटवर काही लहान ओपनिंग दिसतात, त्याला ॲम्प्युलरी पोअर्स म्हणतात. दीज आर अ ग्रुप ऑफ मायन्यूट ॲम्प्युलरी पोअर्स अँड दीज आर रिसेप्टार इन फंक्शन. ते रिसेप्टर असतात, रिसेप्टर इन फंक्शन आहेत. वेन प्रेस्ड दे एक्झिट म्युकस. त्यावेळेस आपण त्याला प्रेस करू त्यामधून आपल्याला म्युकस बाहेर येताना दिसतं. तर अशा प्रकारे ही स्कॉलडरच्या संदर्भातली माहिती आहे एक्सटर्नल कॅरेक्टर संदर्भात. अशा प्रकारचे आणखीनही वेगवेगळ्या सिस्टीमचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पहिल्यांदा इंग्लिशमधूनच आपल्याला हे अभ्यास करायचा आहे, पण जर काही गोष्टी समजत नसेल तर त्या मराठीमध्ये मी सांगणार आहे किंवा मराठी मला व्हिडिओ तुम्ही बघायला हरकत नाही आणि एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. फक्त काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मी हे मराठीमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे.